जी मराठी वाहिनीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय। या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले। या मालिकेमध्ये वसुंधराची मुख्य भूमिका अक्षय हिंदळकरने साकारली आहे। अशातच आता एका मुलाखतीदरम्यान अक्षयाने तिच्या अपघाताबद्दल सांगितलं आहे। अक्षयाने नुकतीच कलाकट्टाला मुलाखत दिली। या मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीला तिच्या अपघाताविषयी विचारण्यात आलं, त्यावर ती म्हणाली की मी याआधी एक मराठी मालिका केलेली, त्यानंतर मी हिंदीसाठी खूप प्रयत्न केले, खूप ऑडिशन दिल्या, त्यानंतर मी एक हिंदी ऑडिशन क्रॅक केली, त्यामध्ये मी फायनल झाले। त्यानंतर माझं असं झालं की मी मराठी मुलगी हिंदी करणार होते, त्यामुळे तो आनंद वेगळाच होता। घरी सुद्धा सगळे खुश झाले। आमच्या मालिकेचा मुहूर्त होता, त्या दिवशी मी साडी नेसणार होते, त्याच्या 2-3 दिवसांआधीच मी ब्लाऊज शिवायला दिला होता। तो आणण्यासाठी मुहूर्ताच्या आदल्या दिवशी मी स्कूटीवरून गेले। जो मोठा सिग्नल असतो तिथे एक काका सिग्नल हिरवा झाल्यानंतर रस्ता ओलांडत होते, तेव्हा मी स्पीडमध्ये होते, त्यांना वाचवायला गेले आणि माझा अपघात झाला। त्यानंतर ती मालिका माझ्या हातातून गेली। मी 1.5 वर्ष चालू शकत नव्हते। डॉक्टर सुद्धा म्हणाले की तिला चालायला वेळ लागेल। त्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेले, कारण काम गेलं होतं। तेव्हा खूप गोष्टी कळल्या। मला वाटतं की त्या अपघाताने मला खूप शिकवलं। आत्ताची जी मी आहे ती खूप वेगळी आहे, खूप सकारात्मक, खूप आनंदात आहे। जसं मी कायम म्हणते की मी खूप सुखात आहे, कारण मला असं वाटतं की या जगातील कुठलीही गोष्ट असू दे, जे चांगलं होणार आहे तेही जाणार आहे आणि जे वाईट आले आयुष्यात तेही एक दिवस जाणार आहे। अशा विचारांनी आयुष्य जगते। मी आशा करते की मी जे या वर्षात शिकले तेच कायम ठेवेन आणि कायम सुखात राहीन, असं अक्षयाने पुढे सांगितलं।